नाथांची ज्ञानगाथा. नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष राणे. मी आपल्यासाठी घेऊन आलो आहे कथा एका सरस्वतीच्या पुजाऱ्याची. ही कथा आहे एका विद्यादान करणाऱ्या ज्ञानोपसकाची. ही कथा आहे एका निस्वार्थपणे ऋण फेडणाऱ्या शिक्षकाची. ही कथा आहे एका कर्तव्यदक्ष प्रशासकाची. आणि ही कथा आहे एका मितभाषी सहकार्याची. ही कथा सुरू होते रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील टाकी गावातून आणि या कथेची सांगता होते उरण तालुक्यातीलच दिघोडे येथील महात्मा गांधी विद्यालयात. शिक्षक, मुख्याध्यापक आणि प्राचार्य अशा तिहेरी भूमिका यशस्वीपणे साकारणाऱ्या नाथा नारायण नाईक यांची ही कथा आहे. तब्बल 4 दशके विद्यादान करणारे नाथा नाईक यांची शैक्षणिक कारकिर्दीची ही कथा आहे. प्राचार्य नाथा नाईक यांच्या कारकिर्दीवर ओझरती नजर टाकल्यास त्यांनी तब्बल 4 ते 5 हजार शिक्षकांना प्रशिक्षण दिलं आहे. त्यामुळे त्यांना शिक्षकांचेही शिक्षक अशी उपाधी बहाल करण्यात आली आहे. आपल्या कारकिर्दीत त्यांनी विद्यालयाच्या विकासासाठी थोडी नव्हे तर तब्बल 1 कोटींची कामे करून शाळेचा चेहरामोहराच बदलून टाकला. विद्यादान करताना त्यांनी आपल्या हक्काच्या थोड्या नव्हे तर 350 रजांवर पाणी सोडून त्या दिवसात विद्यादान आणि शाळेच्या विकासासाठी योगदान दिलं. आपला वेळ, बुद्धी आणि कर्तृत्व शाळेसाठी देणाऱ्या या कथेचं नाव आहे नाथांची ज्ञानगाथा. पाहूया शिक्षक ते मुख्याध्यापक आणि प्राचार्य नाथा नाईक यांची ही शैक्षणिक गाथा. शिक्षकांचेही शिक्षक नाथा नाईक. मुख्याध्यापक तथा प्राचार्य नाथा नाईक यांनी आपल्या सेवा काळात तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून विविध प्रशिक्षणे दिली. 10वीच्या विद्यार्थ्यांना सामाजिक शास्त्र आणि मराठी विषयासंबंधी मार्गदर्शन, रायगड आणि ठाणे जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये गेली 20 वर्ष मोफत कार्य केलं. पुणे येथील यशदा या संस्थेच्या वतीने तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून रायगड जिल्ह्यातील पनवेल आणि अलिबाग येथील केंद्रांवर कार्य केलं. इयत्ता 10वी इतिहास, राज्यशास्त्र या विषयाचे उत्तरपत्रिका तपासणीस म्हणून तब्बल 20 वेळा आणि मॉडरेटर म्हणून 12 वेळा त्यांना बहुमान मिळाला आहे. उरण पनवेल तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचालित मातोश्री रमाबाई आंबेडकर वसतिगृह विंधणे येथे सन 1994 पासून आस्थागायत संचालक म्हणून कार्यरत आहेत. या वसतिगृहासाठी त्यांनी 32,000 रुपये आणि धान्यही मिळवून दिलं. आपला नातू आद्यांत याच्या पहिल्या वाढदिवशी नाथा नाईक यांनी 5,555 रुपये देणगी दिली. आगरी शिक्षण संस्था मुंबई 1996 पासून आजीव सभासद, RSP कायम सभासद, नवी दिल्ली पोलीस मित्र संघटना कायम सभासद, लाचलुचपत अँटी करप्शन विभाग क्रियाशील सदस्य, कुष्ठरोग निवारण केंद्र येथे रुपये 7,777 रुपयांचा निधी दिला. महाराष्ट्र राज्य पुरोगामी संघटना शाखा उरणच्या अध्यक्षपदी निवड, उरण तालुका माध्यमिक उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी निवड, रायगड जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक संघाच्या कार्यकारिणीत सदस्य आदींचा यात प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. नाथा नाईक यांना मुख्याध्यापक पद 1 मार्च 2018 ते 30 जून 2024 असं 6 वर्ष 4 महिने मिळाले. या कालखंडात त्यांनी केलेलं भरीव कार्य असं: माजी विद्यार्थी संघाची स्थापना केली. यामार्फत निधी संकलन करून विद्यालयास रंगरंगोटी करण्यात आली. हॉलमध्ये विविध नेत्यांचे फोटो,
शिक्षकांसाठी अध्यापन करताना लागणारे लेक्चर स्टँड डायसची व्यवस्था केली. विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य उरण तालुका विज्ञान प्रदर्शनाचं यशस्वी आयोजन आणि नियोजनही केलं. बेलापूर येथील मेसर्स अत्तर ग्लोबल कंपनीकडून फॅन, टेबल, बेंचेस, खुर्च्या, कपाटं यासह 1,25,000 किमतीचे प्रयोगशाळा साहित्य भेट रूपाने मिळवले. दिघोडे ग्रामपंचायतीचे सरपंच श्री कीर्तिनिधी ठाकूर यांच्या माध्यमातून विद्यालयास 2 लॅपटॉप, ऑफिस करता 1 कपाट, ऑफिसचे सिलिंग तसंच 50 खुर्च्या मिळवल्या. तसेच सरपंच सोनिया घरत आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून 4 CCTV कॅमेरे बसवून घेण्यात आले. कोरोना काळात 10 पंप स्टँड आणि सॅनिटायझरची व्यवस्था करून घेतली. कोकण विभागाचे शिक्षक आमदार श्री बाळाराम पाटील साहेब यांच्या निधीतून सुमारे 2 ते 2.5 लाख रुपये किमतीचं शैक्षणिक साहित्य मिळवलं. 2 प्रिंटर, 1 कॉम्प्युटर, इतिहास, भूगोल आणि विज्ञान विषयाचं साहित्य, पेन ड्राईव्ह इत्यादी साहित्याचा यात समावेश आहे. शाळेत नवीन ध्वजस्तंभ बांधून घेतला. तसंच सौर लाईट संबंधी 1 पॅनल बसविण्यात आलं. यासाठी 7,500 रुपयांचं अर्थसहाय्य केले. मुक्ता एंटरप्राइजेस दादरपाडाचे संस्थापक अध्यक्ष श्री मदन अनंत पाटील यांच्या माध्यमातून गेले 6 वर्ष विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आले. यात वह्या, गणवेश, चपला, स्कूल बॅग तसंच 10वी आणि 12वीच्या प्रथम आणि द्वितीय क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना आर्थिक रूपाने बक्षीस योजना सुरू करण्यात आली. या ठिकाणी विशेष उल्लेख असा करता येईल की ज्या नाथा नाईक यांना 10वी नंतर प्रथमच पायात चपला घालायला मिळाल्या त्याही कुणीतरी वापरलेल्या. ते नाथा नाईक सर आपल्या विद्यार्थ्यांना पादत्राणे मिळावी यासाठी धडपडत होते. महात्मा गांधी विद्यालयाच्या शालेय शिक्षण समितीचे सदस्य श्री क्रांती बाळकृष्ण जोशी यांच्या प्रयत्नातून विद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या आतील भागाचं कॉन्क्रिटीकरण करण्यात आलं आहे. यासाठी 30,000 रुपये खर्च करण्यात आला. 23 आणि 24 नोव्हेंबर 2019 या कालावधीत अखिल आगरी साहित्य परिषद विकास परिषदेतर्फे आगरी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलं होतं. त्या दरम्यान अनेक दिग्गज साहित्यिक, आमदार, माजी मंत्री यांनी संमेलनास भेट दिली. विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक श्री A.D. पाटील सर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या संमेलनात मुख्याध्यापक श्री नाथा नाईक यांना आगरी शिक्षण भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्याचप्रमाणे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन मेमोरियल अवॉर्ड्स म्हणजे शिक्षण तज्ज्ञ पुरस्कार, द्रोणागिरी भूषण पुरस्कार, क्रियाशील कोकण रत्न पुरस्कार आदी पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. तसंच रायगड जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. 3 व 4 डिसेंबर 2019 या दिवशी अखिल उरण तालुका विज्ञान प्रदर्शन विद्यालयात भरवण्यात आले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन तत्कालीन शिक्षण अधिकारी श्री भाऊसाहेब थोरात यांच्या हस्ते झाले. या प्रदर्शनात 99 प्रतिकृती मांडण्यात आल्या होत्या. 2 दिवस चाललेल्या या प्रदर्शनाला उदंड प्रतिसाद मिळाला. विज्ञान प्रदर्शनाचं नेतृत्व तत्कालीन गट शिक्षणाधिकारी श्रीमती दीपा परब मॅडम यांनी केलं. 2021-22 मध्ये संपन्न झालेल्या ऑनलाईन विज्ञान प्रदर्शनास विद्यालयाच्या विद्यार्थिनी कुमारी निधी नवाळे आणि भूमिका नवाळे यांनी जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावून रानभाज्या व त्यांचे औषधी महत्त्व या प्रकल्पाने राज्यस्तरावर धडक मारली. त्यांना विज्ञान शिक्षिका श्रीमती वंदना बडगुजर मॅडम यांचं सहकार्य लाभलं. कोकण तालुका द्रोणागिरी मॅरेथॉन स्पर्धेत सौ MS थळी मॅडम यांच्या पुढाकाराने आणि मार्गदर्शनाने गेली 6 वर्ष विद्यार्थी सहभाग घेत आहेत. कुमारी तनिष्का थळी या विद्यार्थिनीने चमक दाखवून 3रा क्रमांक पटकावला. सन 2018 पासून शिक्षकांना प्रोत्साहन मिळावं, त्यांच्या कार्याचा गौरव व्हावा
या उद्देशाने संस्थेच्या संमतीने दरवर्षी 2 ऑक्टोबरला महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतदिनी एका शिक्षकाला प्राचार्य श्री नाथा नारायण नाईक पुरस्कृत आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात येतो. यात 5,000 रुपये रोख, प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह, शाल आणि श्रीफळ देऊन शिक्षकांना सन्मानित करण्यात येते. या संपूर्ण पुरस्काराचा खर्च मुख्याध्यापक श्री नाथा नारायण नाईक हे स्वतः करतात. हे विशेष. विद्यालयातील एखादा वर्ग तरी डिजिटल असावा असं सारखं वाटत असताना कोकण शिक्षक आमदार श्री बाळाराम पाटील यांच्या निधीतून एक प्रोजेक्टर आणि श्री कीर्तिनिधी ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक प्रोजेक्टर प्राप्त झाला. त्याद्वारे डिजिटल वर्गाचं स्वप्न साकार झालं. संस्थेचे उपाध्यक्ष माननीय श्री नारायण शेठ कृष्णा पाटील यांच्या माध्यमातून रुपये 1,50,000 खर्च करून मुख्य प्रवेशद्वाराची कमान बांधून घेतली. मुख्याध्यापक कार्यकाळात केलेल्या अनेक प्रयत्नांपैकी एक प्रयत्न म्हणजे विद्यालयाची इमारत दुरुस्त करण्याविषयी सातत्याने पाठपुरावा केला. सुरुवातीला JNPTकडे पाठवलेला दुरुस्ती प्रस्ताव काही कारणास्तव नाकारला गेला. त्यानंतर सेवा सहयोग संघटनेच्या माध्यमातून पॉलीकॅप वायर कंपनीने प्रस्ताव सादर केला, तोही नाकारला. असं असलं तरी अखेर धुतुम गावाजवळ असलेली इंडियन ऑइल व्हेंचर्स अदानी लिमिटेड कंपनीने विद्यालयाच्या इमारत दुरुस्तीस प्रतिसाद दिला आणि तब्बल 31 लाख रुपये खर्च करून विद्यालयाची दुरुस्ती केली. मुख्याध्यापक नाथा नाईक यांच्या कारकिर्दीविषयी काही मान्यवरांच्या अशा आहेत प्रतिक्रिया. श्री नाथा नारायण नाईक म्हणजेच आपले सर्वांचे लाडके NN नाईक सर, एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आणि आदर्श मुख्याध्यापक. महात्मा गांधी विद्यालयाचा माजी विद्यार्थी म्हणून मी नाईक सरांना खूप जवळून ओळखतो. अष्टपैलू व्यक्तिमत्व मी याच्यासाठी म्हणेन की नाईक सरांनी फक्त विद्यार्थीच घडवण्याचं काम केलं नाही, तर शिक्षण क्षेत्रामध्ये अनेक भरीव कामे देखील त्यांनी केली. जसे की एक तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून त्यांनी तालुका, जिल्हा आणि राज्यस्तरीय अनेक प्रशिक्षणे राबवली. त्याचं अध्यक्षपद भूषवलं. इयत्ता 10वी 12वी परीक्षांमध्ये बोर्डाकडून त्यांनी पेपर तपासनीस म्हणून काम केलं. तसेच विविध संस्था आणि संघटनांचे आजीव सभासद देखील ते आहेत. आणि ही खरंच आपल्या संस्थेसाठी एक अभिमानाची गोष्ट आहे. आपल्या जुन्या इमारतीच्या दुरुस्ती व नूतनीकरणाच्या संदर्भामध्ये मी अनेक सरकारी ऑफिसेसमध्ये गेलो. तिथे त्यांच्या ओळखीचा खूप प्रभाव पडला. मुख्याध्यापक म्हणून शाळेच्या भौतिक सुविधांमध्ये वाढ होण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले आणि त्यात त्यांना यश देखील मिळाले. CSRच्या माध्यमातून अनेक कंपन्यांमधून फंड गोळा करून त्याद्वारे त्यांनी कामे केली. 40 वर्षाच्या या प्रदीर्घ सेवेनंतर आज ते सेवानिवृत्त होत आहेत. एक आदर्श मुख्याध्यापक म्हणून त्यांचं मार्गदर्शन आम्हाला नेहमी मिळत राहील. त्यांचं पुढील आयुष्य निरोगी, आनंदी जावो ही मी सदिच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. वयाच्या 18 वर्ष पूर्ण केल्यानंतर SSC D.Ed होऊन नाईक सर महात्मा गांधी विद्यालयात रुजू झाले. परंतु तेवढ्यावरच समाधान न मानता त्यांनी आपलं शिक्षण सातत्याने चिकाटीने पुढे चालू ठेवलं. स्वतःची शैक्षणिक प्रगती, विद्यार्थ्यांची, विद्यालयाची आणि पर्यायाने समाजाची प्रगती घडवून आणण्यासाठी सतत धडपडणारे व्यक्तिमत्व म्हणजे श्री नाईक सर. 1 मार्च 2018 रोजी नाईक सर यांनी मुख्याध्यापक प्राचार्य पदाची धुरा खांद्यावर घेतली आणि पुन्हा जोमाने कमर कसून ते विद्यालयाच्या प्रगतीसाठी झटू लागले. त्यांनी विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी आजूबाजूच्या कंपन्या आणि सामाजिक प्रतिष्ठित लोक यांच्याकडून मदतीचे आवाहन करून विद्यार्थ्यांसाठी नाना विविध सुविधा विद्यालयामध्ये निर्माण केल्या. त्या व्यतिरिक्त विशेष कौतुकाची बाब म्हणजे 2018 पासून इयत्ता 10वी आणि 12वीचा निकाल सतत 95% पुढेच त्यांनी कायम ठेवला. हे विशेषच
ही बाब विशेषच म्हणावी लागेल. यापुढील त्यांचे उर्वरित आयुष्य सुखाच्या, समाधानाचे आणि सुखसमृद्धीचे आणि निरामय आरोग्याचे जावो आणि त्यांना सतत सामाजिक कार्य करण्यासाठी ऊर्जा मिळो हीच प्रार्थना करून मी माझे 2 शब्द संपवतो. श्री नाथा नाईक, मुख्याध्यापक, दिघोडे हायस्कूल हे नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहेत. उरण येथील गटशिक्षणाधिकारी पदाच्या 2.5 वर्षाच्या कालावधीत दिघोडे हायस्कूल येथे डिसेंबर 19 मध्ये विज्ञान प्रदर्शन घेण्याचा योग आला आणि या कार्यक्रमास श्री नाईक सर यांचे खूप चांगले सहकार्य लाभले. आम्ही सुचवलेल्या सगळ्या संकल्पना श्री नाईक सरांच्या उत्तम सहकार्यामुळे प्रत्यक्षात उतरल्या. खरे पाहता मुख्याध्यापक म्हणून अगदी उत्साहाने आणि सरांच्या अफाट कार्यक्षमतेमुळे आम्ही एक उत्तम कार्यक्रम दिघोडे हायस्कूल येथे घेऊ शकलो. माझ्या शाळा भेटी दरम्यान देखील आपल्या हायस्कूल विषयी अगदी आपुलकीने आणि कर्तव्य भावनेने बोलताना मी नाईक सरांना पाहिले आहे. सुचविलेले बदल व सूचना यासाठी नव्यानं पाठपुरावा करावा लागला नाही, ते प्रत्यक्षात अंमलात आणले गेले. सेवानिवृत्तीनंतरच्या आयुष्याच्या या नवीन नवलाईसाठी माझ्याकडून नाईक सरांना खूप खूप शुभेच्छा. महात्मा गांधी विद्यालयात शिकलो, त्या शाळेचे ऋण फेडण्याचा आटोकाट प्रयत्न केला. विद्यादान देताना शाळेचा विकास हेच ध्येय उराशी बाळगलं. 4 दशकांचा काळ अनेक आव्हानं आणि समस्यांचाही होता. मात्र शाळा व्यवस्थापन, सहकारी शिक्षक, देणगीदार, आजी माजी विद्यार्थी यांच्या सहकार्याने आणि विशेष म्हणजे माझ्या या प्रवासात माझं कुटुंब, विशेष करून माझी अर्धांगिनी सौ जयश्री नाईक यांचं मोलाचं सहकार्य मला लाभलं. त्यामुळेच मी यशस्वी झालो. मी या शाळेतून केवळ निवृत्त होत आहे, मात्र माझे सहकार्य आजीवन राहील, अशा भावना निवृत्त होत असलेले मुख्याध्यापक तथा प्राचार्य नाथा नाईक यांनी व्यक्त केल्या आहेत. विद्यादान करणाऱ्या सरस्वतीच्या या उपासकाला दीर्घायू आयुष्य लाभो अशी शुभकामना करूया.